आजच्या ठळक बातम्या। आमचे जे काही आहे ते 3 नेते ठरवतील, मंत्री भरत गोगावले। चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देणार, मंत्री नितेश राणे। कोलाड विभागात राष्ट्रवादीला खिंडार, तटकरेंना फटका। खाडीपट्टा विभागात लोटे प्रदूषणाचे संकट, क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांचा गोव्यात सत्कार। आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात। आमचे जे काही 3 नेते ठरवतील त्याला आम्ही सामोरे जाणार आहोत। काही ठिकाणी अपवाद असू शकतो, काही ठिकाणी तालुक्याचा, काही ठिकाणी मतदारसंघाचा अपवाद असू शकतो, परंतु महाराष्ट्रातील महायुती कायम राहणार आहे। ऑन मराठा जीआर छगन भुजबळ विरोध सुषमा अंधारे, प्रत्येकाचे मनोगत वेगवेगळे आहे। प्रत्येक जण आपल्या समाजासाठी धडपड करतो, त्यामुळे कोणाला काय बोलावं, कोणाला काय नाही हे त्यांनी ठरवलेलं आहे। आम्ही काही नाही बोलू शकत। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, चूक झाली, पण आता सुधारता येणार नाही, असे मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले आहे। पक्षरोहामध्ये वाटतो म्हणजे आमचे तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, त्यांचे सर्व सहकारी आणि पदाधिकारी हे लोकांना रोज भेटत असतात, सांगत असतात, बोलत असतात आणि वस्तुस्थिती सांगत असतात। लोकांनाही कळायला लागलेलं आहे की आपल्याला सामोरं जाणारी मंडळी कोण आहेत आणि हसवणारी नाहीत कोण, हे सगळं त्या लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून करता हा पक्षप्रवेश चालू आहे। आणि आम्हाला शिकवण आहे संजय साहेबांनी की आपण विकास कामाने उत्तर देऊया, त्या माध्यमातून लोकांना विकास हवाय, लोकांना कधी मदत झाली, सहकार्य लागलं ते हवंय आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। जे आमचे 3 नेते ठरवणार आहेत त्या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आहे आणि त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे। त्यामध्ये जे काही 3 नेते ठरवतील त्याला आम्ही सामोरं जाणार आहोत। काही ठिकाणी अपवाद असू शकतो, काही तालुक्याचा असू शकतो, काही मतदारसंघातला असू शकतो, परंतु महाराष्ट्रामधली जी काय महायुती आहे ती कायम राहणार आहे। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील विमानतळ असे नाव दिले जाणार आहे। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळाला संसदपटू तथा माजी खासदार दिवंगत बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव द्यावे अशी मागणी होत आहे। नाथ पै यांच्या संसदेतील भाषणाच्या वेळी पंडित जवाहरलाल नेहरू संसदेत उपस्थित राहायचे, एवढे प्रभावशाली नेत्याचे नाव विमानतळाला देण्याची मागणी आहे। नाथ पै ज्योती या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असताना आम्ही चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव द्यावे अशी मागणी करणार असल्याचं मंत्री राणे म्हणाले। आज अतिशय चांगलं सुद्धा केंद्र विमानतळाच्या नावासंदर्भात आमच्या केसरकर साहेबांनी भूमिका मांडली। फार पुढाकार घेतला, त्यांनी तर बोलत त्यांनी 90-95% काम करत आणलेलं आहे। मी गेल्या 30 सप्टेंबरला आपल्या आदरणीय आम्ही बातम्यांमध्ये वाचलं की आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब नवी मुंबईच्या विमानतळाच्या उद्घाटनासाठी येणार होते। तर मी तेव्हा बातमी वाचली की 4-5 विमानतळाचं नाव देणार आहे। तर मी लगेच मुरलीधर मोहोळजींना फोन केला की बाबा चला आता वातागंगामध्ये आपलं पण काम झालं तर चांगली गोष्ट आहे। मी फोन केला, यांच्याकडून मी तो जीआरची काय कॉपी आणली। तर आपल्या मंत्रिमंडळामध्ये जेव्हा अन्य विमानतळांच्या नावाचा जेव्हा विषय येत होता तर मी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, साहेब आमच्या चिपी विमानतळाला पण बॅरिस्टर नाथ पै साहेबांचं नाव द्यायचं, आपण इथून पाठवलंय, आता केंद्र सरकारकडे थोडं नाही। म्हणून केसरकर साहेब असतील, मी स्वतः असतील, आमचे मुरलीधर मोहोळ साहेब असतील किंवा खासदार म्हणून आमचे राणे साहेब असतील, कदाचित पुढचे जयंतीच्या पर्यंत आपल्या चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै साहेबांचं नाव निश्चितपणे असेल हा विश्वास नाही। रायगड रोहा तालुक्यातील कोलाड विभागातील आंबेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गट खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच आदिवासी समाजाचे नेते दया पवार यांनी तटकरेंना धक्का देत मंत्री भरत गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत रविवारी 5 ऑक्टोबर रोजी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला। ऐन स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले यांनी तटकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत रोहा तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढवली आहे। विकासाच्या माध्यमातून त्याला उत्तर देतो आणि ठीक आहे, ज्याची जशी करणी तशी भरली। या परिविभागामध्ये इथंच करा, इथंच भरा, लाभ कोणाला पुढे राहायची आवश्यकता नाही। आज हा पक्षप्रवेश होतो तो मगाशी म्हणून सांगितलं ती वस्तुस्थिती आहे।
आजचा हा आमचा तिसरा पक्षप्रवेश होऊन आम्ही आज इथं आजचा चौथा पक्षप्रवेश आहे. सकाळी दासगावचे मोठ्या आदिवासीवाडीचा पक्षप्रवेश झाला. त्यानंतर गांगवलीचा सरपंच आणि तिथल्या आदिवासीवाडीचा मोठा पक्षप्रवेश झाला. त्यानंतर हरी अंबारले तिथल्या एक गावाचा त्या वाडीचा पक्षप्रवेश करून आज आम्ही दयाबाग तुमतारी या सगळ्या लोकांना आता पक्षप्रवेशाला आलेलो आहोत. खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील संगलट परिसरामध्ये लोटे येथून कंपनीतून प्रदूषण हवामध्ये सोडले जात असल्याने संपूर्ण गावामध्ये आणि परिसरामध्ये हवा प्रदूषित झाली आहे. लोकांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. त्यामुळे संपूर्ण गाव परिसरामध्ये दुर्गंधी पसरत आहे. लोटे MIDC विभाग उंचावर असल्याने संगलट गाव परिसर हा देखील डोंगर विभागामध्ये असल्याने दोन्ही विभाग उंचावर असल्या कारणाने संपूर्ण प्रदूषण हवेमध्ये संगलट गावाच्या परिसरात थांबत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरतीये. धुक्याचा फायदा घेऊन प्रदूषित हवा सोडली जात आहे. या भागामध्ये अनेक आंबा काजू बागायतदार असून या प्रदूषणाचा दुष्परिणाम आंबा आणि काजू बागायतदारांना भोगावा लागणार आहे, असे थेट नागरिकांमधून आता बोललं जात आहे. धोणशी बांदोडा येथील सेवा संस्थेतर्फे धोणशी येथील कार्यालयात क्रीडा आणि युवा व्यवहार, कला आणि संस्कृती आणि आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून वीज अक्षय ऊर्जा मंत्री सुधीर ढवळीकर, नेहरू युवा केंद्राचे कालिदास घाटवळ, TR अकादमी अध्यक्ष अँथनी बार्बोझा, सेवा संस्था अध्यक्ष मच्छिंद्र शिरोडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. फटाके फोडून आणि संगीताच्या तालावर मंत्री तवडकर आणि ढवळीकर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मंत्री ढवळीकर यांच्या हस्ते शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या समारंभात सेवा संस्थेमार्फत मंत्री तवडकर यांच्या श्रमधाम योजनेसाठी 1 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.